पुढची बातमी बघूयात। रत्नागिरीत संरक्षण शस्त्र सामग्री तयार करणाऱ्या प्रकल्पाविरोधात खंडाळा इथे मोर्चाला सुरुवात झाली आहे। उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याच मतदारसंघात प्रकल्पाची घोषणा झाली, मात्र प्रकल्पासाठीची जमीन अधिग्रहण सूचना रद्द करावी यासाठी हा मोर्चा काढण्यात आलाय। मोर्चा झाल्यानंतर आसिम सरोदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर सभा होईल। वाटद इथली एमआयडीसीची अधिसूचना रद्द करण्याची प्रमुख मागणी मोर्चेकऱ्यांची आहे। रत्नागिरी तालुक्यामध्ये वाटद परिसरामध्ये एमआयडीसी प्रस्तावित आहे। त्याच वेळेला इथं शस्त्रसामग्री बनवण्याचा अर्थात संरक्षण शस्त्रसामग्री बनवण्याचा कारखाना देखील येणार आहे। आणि सध्या एकंदरीत इथं जी काही जमीन अधिग्रहण केली जाणार आहे किंवा एमआयडीसी असेल किंवा हा कारखाना असेल याच्या विरोधातच एकंदरीत आपण म्हणू शकतो हा इथं मोर्चा निघालेला आहे। साधारणपणे शेकडोंच्या संख्येनं इथले स्थानिक या मोर्चामध्ये सहभागी झालेत। माझ्यासोबत इथले काही कार्यकर्ते त्यांच्याशी बोलणार आहे। काय प्रमुख मागणी आहे? महत्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही सगळे शेतकरी आहोत। शेतकऱ्यांच्या वतीनं आमचं एकच म्हणणं आहे की इथे मोठ्या प्रमाणात आंबा, काजू, टुरिझम असताना एमआयडीसी सारखे घाट या ठिकाणी का घातले जात आहेत। सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आपल्या बाजूला लोटे एमआयडीसी आहे, आपल्याकडे या ठिकाणी जिंदाल कंपनी आहे। या माध्यमातून आम्ही सगळे प्रदूषणाला सामोरे जातोय। आज मुंबई, पुणे असेल अगं जग पूर्ण प्रदूषणाच्या वेटोळ्यामध्ये अडकलेलं आहे। आणि अशा वेळेला जे कोकण निसर्ग संपन्न आहे, म्हणजे ह्याला एक ऐतिहासिक वारसा आहे। या ठिकाणी देश विदेशातून लोक येतात आणि या ठिकाणी अशा पद्धतीचा औद्योगिक प्रकल्प आणून आम्ही नेमका कुठला विकास करणार आहोत। तर ह्या सगळ्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी आमचा आवाज शासनापर्यंत पोहोचावा, प्रशासनापर्यंत पोहोचावा आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आज सगळे नागरिक रस्त्यावरती उतरलोय। काय भूमिका असेल पुढच्या काळामध्ये? येत्या काळामध्ये कोकणामध्ये येऊ घातलेले प्रकल्प हे पूर्णपणे केमिकल आहे आणि केमिकलचा मारा जर कोकणावरती बसला तर हा कोकण जी समृद्ध भूमी आहे ती भूमी संपुष्ट नष्ट होण्याच्या मार्गावरती येईल। म्हणजे आमच्यावर केमिकलचा मारा करायचा, इथल्या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायचं। अंडर 60 किलोमीटर 50 किलोमीटरचा जमीन हा केमिकल मुक्त नाही म्हणता येणार, तर केमिकल युक्त करायचा आणि इथला आंब्यावरती, काजूवरती अनेक प्रकारचा इथला प्रोडक्टिव्ह मोठ्या प्रमाणात अशा काही फलभाज्या आहेत ज्याच्यावरती याचा मारा होणार आहे आणि म्हणून इथला शेतकरी समूळ नष्ट होणार आहे। हे दूरदृष्टिकोनातून आम्हाला दिसलं आणि म्हणून आजच्या पद्धतीचा हे नियोजन आहे। शासन जर का ठाम राहिलं तर शेवटी आमच्याकडे संविधानात्मक जे काही अधिकार आहे त्या अधिकाराचा वापर करून आम्ही त्या ठिकाणी निकराचा लढा देणार, पण आम्ही आमचं अस्तित्व वाचवण्याचा शेवटपर्यंत हा प्रयत्न करणार। तर राज्याचे उद्योग मंत्री आहेत उदय सामंत, त्यांच्याच मतदारसंघामध्ये हा प्रकल्प एमआयडीसी प्रस्तावित आहे आणि त्याच्या विरोधातला साधारणपणे आपण असं म्हणू की पहिला मोर्चा किंवा लोक जे आहेत ते रस्त्यावर उतरलेत आपल्याला दिसून येत आहेत। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, वाटद, रत्नागिरी।